नमस्कार मित्रांनो, एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। मित्रांनो, छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री संचिता उगलेने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली। तिने वयाच्या 30व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला। संचिताच्या निधनानंतर चित्रपट सृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे। आता संचिता सोबत काम केलेल्या अभिनेत्याने तिच्या आत्महत्येविषयी मोठा खुलासा केला आहे। संचिताचा सहाय्यक अभिनेता उज्ज्वल शर्मा सोबतच तिचे अफेअर असल्याचे बोलले जात होते, मात्र अभिनेत्याने यावर प्रतिक्रिया देत या सर्व अफवा असल्याचं स्पष्ट केलं। एका मुलाखतीत बोलताना उज्ज्वल म्हणाला की आमच्या अफेअरच्या केवळ चर्चा सुरू होत्या, आम्ही रिलेशनशिप मध्ये नव्हतो। खरं तर संचिता कोणाला तरी डेट करत होती आणि ती त्याच्या सोबतच राहत होती। माझे तिच्या सोबत बरेच दिवस बोलणे झाले नाही, कारण मी माझ्या मूळ गावी आलो आहे। पुढे तो म्हणाला, संचिता तिच्या एक्स बॉयफ्रेंडमुळे खूप कठीण काळातून जात होती। तिने अनेकांची मदत घेतली होती। प्रोडक्शन हाऊसने तिची मानसिक स्थिती पाहून मदत केली होती। जे काही झाले ते अतिशय दुःखद आणि धक्कादायक आहे। मला कळाल्यानंतर मोठा धक्का बसला। संचिता उगलेने रविवारी 14 जून रोजी संध्याकाळी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली। त्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। पोलिसांनी तिला मृत घोषित केले। आता संचिताने इतक्या टोकाचं पाऊल का उचललं याचा शोध पोलीस घेत आहे। मात्र संचिताच्या निधनानंतर मराठी सिनेमासृष्टीत तसेच कलाविश्वामध्ये शोककळा व्यक्त केली जात आहे।